बऱ्याच वेळेला होतं काय की आदल्या दिवशीच्या चपात्या उरतात, तर ह्या चपात्या माझ्याकडे अशा 2 उरल्या होत्या। तर ह्या चपातीचा आपण एक आगळा वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत जो चवीला खूप छान लागतो आणि चपात्याही वाया जात नाहीत। तर अशा 2 चपात्या आपण घेतलेल्या आहेत, जे आपल्याला तव्यावरती छान अशा गरम करून घ्यायच्या आहेत। छान गरम करून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत आणि नंतर आपण दुसऱ्या बाजूला पाक बनवायला घेऊया। त्यासाठी आपण इकडे 1 वाटी साखर घेतलेली आहे। इथे मी ब्राउन शुगर वापरलेली आहे, सफेद साखर असेल तुमच्याकडे तरीही चालेल। तर समप्रमाणात आपण 1 कप पाणी घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि शिजत ठेवायचं आहे। इथे आपण जे भाजलेले होत्या चपात्या त्या थोड्या वेळाने कडक होतात, तर कडक झाल्यानंतर आपल्याला जितके बारीक फोडी करता येतील, तुकडे करता येतील तेवढे आपण करून घ्यायचे आहेत दोन्ही चपातींचे ह्या पद्धतीने। कारण आपल्याला ह्या चपातींची पावडर बनवून घ्यायची आहे। जर तुम्ही मोठ्या ठेवल्यात तर खूप त्रास होतो, मिक्सरमध्ये पटकन ह्याची पावडर तयार होत नाही त्यासाठी। तर ह्या पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेले आहे दोन्ही चपात्या। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला ट्रान्सफर करूया आणि आपल्याला ह्याची फाईन पावडर करायची आहे। जितकी बारीक करता येईल मिक्सरवरती तेवढी मिक्सरवरती बारीक करायची आहे पावडर। दुसऱ्या बाजूला आपण पाक एकदा चेक करूया। आता पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असं काहीच करायचं नाही आहे। मधाचं जे कन्सिस्टन्सी असते ना चिकट थोडीफार, त्या पद्धतीने आपल्याला पाक ठेवायचा आहे। आता इथे आपण माप बघूया। तर आपण 2 चपातीप्रमाणे 1 वाटीभर आपल्याला हे पावडर होत नाही आहे। तर आपल्याला कोणतीही तुमच्याकडे वाटी किंवा वाडगा घ्यायचा आणि त्याप्रमाणे तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे। तर इथे आपण पूर्ण 1 कप घ्यायचा आहे, त्यासाठी मी इथे 2 ते 2.5 चमचे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। या पद्धतीने मी इथे मापून बघितलेलं आहे, 1 कप व्यवस्थित होतं आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे काढल्यानंतर आपण मळण्यासाठी इथे गरम दुधाचा वापर केलेला आहे। तर आपण दुधाचाच वापर करायचा आहे, पाण्याचा नाही। आणि थोडं थोडं करत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे। एकसाथ ओतू नका, जितकं गरज असेल तेवढंच आपल्याला दूध ओतायचं आहे आणि सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्यानी आणि नंतर हाताने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून नंतर 10 मिनिटं विश्रांतीला ठेवायचा आहे झाकून। आता आपण 10 मिनिटांनंतर हा गोळा बघूया। हा गोळा झाल्यानंतर बरं आपल्याला आता ते टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण 2 कप मिल्क पावडर टाकलेली आहे। तुम्हाला मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर खवा पण टाकू शकतात इथे। तर 2 कप छोटे कप, आता आपण एक मोठा कप घेतलेला होता गव्हाचा, त्याच्या बरोबरीने एक छोटा तुमच्याकडे पेला किंवा कप असेल तर त्याप्रमाणे मिल्क पावडर घ्यायची आहे 2 कप आणि 1 चमचा तूप टाकून थोडं थोडं करून आपल्याला दूध मिक्स करायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता मळताना ना जास्त कडक ना जास्त पातळ, कडक असले तर व्यवस्थित शिजणार नाही आणि एकदम नरम पडलं हे पीठ तर व्यवस्थित गोळा येणार नाही। तर एकदम मध्यम आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। छान मळून घेतल्यानंतर तुम्हाला ज्या आकाराचा गोळा किंवा गुलाबजाम तयार करायचा असेल तेवढा हा करू शकतात। हे बघा कुठेही क्रॅक आला नाही आहे गोळ्याला। तर या पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम एकसारखे बनवून घेणार आहोत। हे पहा या पद्धतीने। तर आपण सर्व बनवून घेतलेले आहेत गुलाबजाम। आता इथे तळायला तुम्ही तेलही वापरू शकतात, तूपही वापरू शकतात। इथे मी तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम आपल्याला जास्त करायचं नाही आहे। आपण छोटासा गोळा सोडून बघायचा, तो जरा वर आला की आपण एक एक गुलाबजामुन त्यामध्ये सोडायचे आहेत। आता मी सगळे हळूवारपणे सोडलेले आहेत। लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सगळे गुलाबजाम भाजायचे आहेत। दुसऱ्या बाजूला आपला पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करून वेलची पावडर टाकायची 1 चमचा आणि थंड करत ठेवायचं। इथे आपण छान गुलाबजामुन तळलेले आहेत। आता छान रंग आल्यानंतर जास्त पण तळू नका, एकदमच गडद रंग आल्यानंतर आपण जेव्हा पाकात टाकतो ते एकदमच काळपट असा रंग येतो गुलाबजामला। तर त्यामुळे जास्त असं शेवटला तळू नका आणि आपल्याला हळूहळू आपल्याला सगळे बॅच हे पाकात टाकायचे आहेत गुलाबजाम। जवळजवळ 2 ते 3 तास छान मुरत ठेवा हे आणि खूप
छान लागतात. जेव्हा तुम्ही सर्व कराल आणि घरच्यांना द्याल तेव्हा कोणालाही कळणार नाही की हे गुलाबजामुन नक्की कशाने बनवलेत. इतके छान होतात. म्हणजे काय होतं, गोड पदार्थही खायला मिळतात आणि आपल्या 2 चपात्या ज्या होत्या त्याही वाया जात नाही. त्यामुळे नक्की ही पदार्थ ट्राय करा. खूप छान बनतात. आणि थोडं संयम बाळगा तळताना आणि मळताना. या 2 गोष्टीची काळजी घ्याल ना तर हे गुलाबजामुन नक्कीच छान होतील. तर नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. आणि अशाच पद्धतीच्या आपण रेसिपी पुढे सुद्धा बघणार आहोत, कारण का श्रावण चालू झालेला आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा. तोपर्यंत बाय बाय.